तुम्हाला आता पेपर महाजनचे दाखवले आहे तर त्यांना 59 कोटीचं कर्ज शेतमांगर आणि 3.39 जागेवर दिलेलं आहे. 10 कोटी रुपयाचं खरेदी खत आहे. मुळात त्याचं व्हॅल्युएशन हे फक्त 88 लाख आहे आणि त्याच्यावर एवढी मोठी रक्कम दिलेली आहे आणि ती आज नोंद या घरपत्रक उतारावर आणि सातबारावर ही उतारा नोंद आपल्याला दिसते. आणि या सगळ्यावरून 10 कोटीच्या जागेवर ज्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे. 59 कोटी कुठे आणि 10 कोटी कुठे? समजा ठीक आहे 88चा आपण समजा 10 कोटी तुम्ही केले तर 10 कोटी द्यायला पाहिजे. मग इतके पैसे कसे काय दिलेत? त्याच सर्वे नंबरवर. हाच घोटाळा आहे. आणि त्याला कारणीभूत बँकेचे चेअरमन मनीष दळवी हे त्यातले एक नंबरचे आरोपी आहेत आणि प्रमोद गावडे 2 नंबरचे आरोपी आहेत. आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. आपण बँकेची बदनामी करते असं वाटत नाही, कारण असाच आरोप आपल्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांनी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेनंतर केला होता आणि पुन्हा आपण दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत आहे. त्यांनी असाही सल्ला दिला होता की बँकेचे कार्यकारी मंडळ त्यांच्याबरोबर बसावं आणि एकदा चर्चा करून या विषयावर तोडगा ओढावा, मात्र बँकेची बदनामी करून असं देखील केसरकर म्हणाले. आपल्याला घेऊन जातो बँकेत चर्चा करायला. कारण जर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत, तुम्ही जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला, हे तुम्ही खोटं आहे म्हणून मला दाखवा. बाबा तुम्ही खोटी प्रेस घेतली, तुम्ही छापू नका. नाही केसरकर काय म्हणतात ह्याला अर्थ नाही आहे. केसरकर हवेत आहेत. त्यांना ह्या गोष्टीची जर कल्पना असती तर केसरकर बोलले नसते. केसरकरांना भेटून मी सांगितलं हे सगळं. ते कोणाच्या प्रेमात ते कधी कोणाची वाकडी घ्यायला बघत नाहीत आणि मी कोणाला घाबरत नाही. हा फरक आहे. लालनचलन करून नाही. बाबा जर खरोखर जर हे घोटाळे नसले तर मी कशाला बँकेचे करू? मी उलट केसरकरांपेक्षा 7 वर्ष बँकेत मी काम केले. तिकडे सगळ्या शेतकऱ्यांच्या बद्दल मला आपुलकी, सगळ्या बँकेबद्दल आपुलकी, कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी. कर्मचारी मेहनत तिकडे करतायत. ठराविकच लोक हे सगळं करतायत. मणिदेवीला काय अनुभव आहे? पहिल्यांदा चेअरमन झाला. इतर वेळी सगळे चेअरमन बदलत गेले. हा चेअरमन एवढी वर्ष कसा राहिला? त्यामुळे तुम्ही सिरियसली हा जर विषय नाही घेतला तर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय नाही देऊ शकणार. त्या मला आरोप का मी हवेत नाही करत आहे. हे आरोप आहे, हे तुम्हाला पेपर दिले आहेत. उद्या हे केसरकर साहेबांना नेऊन दाखवा. जर चुकीचं असेल तर सांगू देत. मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, बाबा हे चुकलं तुमचं म्हणून. जाहीर आपण करतो ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे दाखवतो. बरं हे पेपर केसरकर साहेबांनी त्यांच्याच मतदारसंघात भोगवे ग्रामपंचायत येते. भोगवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला बोलून घ्यावं घरी आणि त्याला विचारावं बाबा ही अशी तुमच्याकडे 31 कोटीची नोंद झाली आहे की नाही. दुसरं आता हे रजिस्ट्रेशन करताना ह्याच्यात गोलमाल परत बघा. घाणखत करताना एक घाणखत झालं वेंगुर्ल्यात, दुसरं घाणखत कुडाळ. गरज काय? तुम्ही जर प्रामाणिक काम करताय तर करा ना. कशाला दडून करताय तुम्ही? चोरी आहे म्हणून दडून करताय ना तुम्ही. तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना की मी कुठलीही गोष्ट हवेत करत नाही. हवेत माझे वार नसतात. मी सगळे डॉक्युमेंटरी इव्हिडन्स तुम्हाला दाखवले. 7/12चा बोजा दाखवला, फेरफारवरचा बोजा दाखवला, त्याच्यावर बँकेचं पत्र दाखवलं आणि परत हे बघा ही माझ्याकडे घाणखत आहे. ही तर राजन केलीच्या घरात तयार होत नाहीत ना. देवटेकर साहेब बघा ही जी घाणखत आहेत नाही माझ्याकडे तयार झालेली नाही. ही बँक तिकडे रजिस्टर ऑफिसमधून अगदी सगळे स्टॅम्प ड्युटी भरून केलेली आहे. ऑफिशियली चोरी आहे ती. त्यामुळे ही चोरी उघडकीस आणणं माझं काम आहे. तुमच्या अजून काय शंका असली ते विचारा. आणि